आज आपण तारली मासा आणि ओला जवळा ह्याची एक मालवणी नॉनव्हेज थाळी रेसिपी करणार आहोत। नमस्कार, मी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या थाळीत माशांचे काय प्रकार करणार आहोत ते बघूयात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपी सुरू करू। तर सर्वप्रथम इथे मी ओला जवळा घेतला आहे। ओल्या जवळ्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, तर हा साधारण 2 वाटी भरून एवढा आहे। जवळा एकदम फ्रेश आहे। यातील बारीक बारीक नको असलेले छोटे छोटे मासे वगैरे असतील ते काढून साफ करून घेतलेत। तसंच इथे हे ताजे तारले आहेत। तारली मासा हा डायबिटीजसाठी खूप उपयुक्त आहे। हे साधारण 14 ते 15 मासे आहेत। या माशांना थोडं मीठ लावून बाजूला ठेवायचं, म्हणजे त्याची खवलं लवकर निघणार। तर इथे जवळा 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यातील पाणी पूर्ण गाळून पिळून काढून बाजूला ठेवायचं। आपण तारली माशाचं कालवण करणार आहोत। त्यासाठी 1 चमचा धणे आणि 6-7 बेडगी मिरची आधीच कोमट पाण्यात भिजत ठेवली होती। त्यात 2 ते 3 तिरफळ सुद्धा घातलेली आहेत। तर आता तारली अर्ध्या तासाने साफ करून घेतली आहे। मीठ लावल्याने माशाचे खवले पटकन साफ होतात। माशाची ही अशी घाण काढून सर्व स्वच्छ करून घेतली। तारली सगळी धुवून घेतली आहे। त्याला मीठ लावायचं। इथे 2 भागामध्ये तारली केली आहे, थोडी फ्रायसाठी आणि अर्धी कालवणासाठी ठेवली आहे। अर्ध्या माशांना थोडीशी हळद लावायची। जे फ्राय करणार आहोत त्यात थोडं कोकम आगूळ घालायचं। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचा। आलं लसूण पेस्ट ऑप्शनल। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मालवणी मसाला लावून बाजूला ठेवायचं आहे। आता कालवणासाठी मोठ्या नारळाची ही अर्धी वाटी एवढं खोबरं खवून घेतलेलं आहे। 1 चमचा चिंच घेतलाय। इथे तुम्ही कोकम सुद्धा घेऊ शकता। 3 लसूण, थोडा कांदा, पाव इंच आलं आणि 3 ते 4 तिरफळं घेतलेली आहेत। तारली मासा हिवस असतो म्हणून आलं आणि तिरफळ वापरला आहे। तर भिजलेली मिरची, धणे आधी थोडेसे मिक्सरला वाटून घेतले। नंतर ओलं खोबरं वाटून घेतलं। त्यात थोडी हळद आणि पाणी घालून बारीक असं वाटण तयार केलंय। आता साराच्या फोडणीला 1 चमचा खोबरेल तेल घेतलंय। त्यात वाटलेलं वाटण फोडणीला घातलं। वर उरलेलं पाणी सुद्धा घातलंय। चवीप्रमाणे मीठ घातलं। पाणी ॲडजस्ट करून चांगली उकळी यायला दिली। 2 ते 3 मिनिटात चांगली उकळी आली की त्यात तिरफळ घालायचे आणि मग मासे सोडायचे। 7 ते 8 तारली त्यात सोडली आणि चमचा न लावता पकडीने पातेलं हलवून कालवण शिजायला ठेवलं। 5 मिनिटात कालवणाला चांगली उकळी आली की 3 ते 4 कोकम घातले आणि 5 मिनिटात मासे शिजले की वर कोथिंबीर घालून गॅस बंद केला। आता तारली फ्रायसाठी 2 चमचे बारीक रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा मालवणी मसाला हे सर्व मिक्स करून माशांना कोट करून घेतलं। पॅनवर 2 ते 3 चमचे तेल गरम करून तारले मासे फ्राय करायला ठेवले। एक बाजू फ्राय झाली की दुसरी बाजू फ्राय करून घेतली। हे मासे लगेचच फ्राय होतात। 5 मिनिटात मासे फ्राय करून झालेले आहेत। बाकीचे पण सगळे मासे फ्राय करून झाल्यावर इथे ओल्या जवळ्याची भाजीसाठी 3 हिरवी मिरची घेतली आहे। त्यात 1 लहान कांदा कापलेला घेतला आहे। 2 लहान पातीचा कांदा, पातीच्या कांद्याचा हा हिरवा भाग आणि ही कांद्याची पात। इथे कोकम किंवा चिंचऐवजी अर्धी कैरी कापून घेतलेली आहे। तर भाजीसाठी 2 ते 3 चमचे तेल गरम केलं। त्यात अर्धा साधा कांदा परतून घेतला। कांद्याचा ओलसरपणा घालवल्यावर राहिलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली, ती परतली। कांदा नरम होईपर्यंत परतला की मग त्यात 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतवली। अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला आवडीप्रमाणे घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं। कांदा तेलात छान शिजला की 1 वाटी ओला जवळा घालून परतायचा। मिनिटभर जवळा मध्यम आचेवर परतायचा आणि झाकण लावून वर थोडं पाणी ओतून जवळा वाफेवर शिजवायचा। 1 मिनिटाने झाकण काढून भाजी परतून घ्यायची आणि वर कांद्याची पात घालायची।
आता कैरीचा सीझन आहे म्हणून इथे अर्धी कैरी घेतली आहे. कैरीऐवजी कोकम किंवा चिंच तुम्ही वापरू शकता, नाहीतर टॅमॅटो सुद्धा घालू शकता. आता भाजी चांगली मिक्स करायची. मसाला उरला होता त्यात पाणी घालून ते थोडं पाणी ह्यात घातलंय. आता भाजी मिक्स करून झाकण लावून त्यावर पाणी ठेवून 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं. थोड्या वेळाने वरील ताट काढून भाजी पुन्हा परतून घ्यायची. भाजी पातळ हवी असेल तर त्यात थोडं गरम पाणी घालायचं, नाहीतर भाजी वाफेवर शिजवायची. आता भाजी चांगली शिजली आहे. वर 3 चमचे ओलं खोबरं घातलं, थोडी कोथिंबीर घातली. अशी 5 ते 7 मिनिटात ओल्या जवळ्याची भाजी तयार झाली आहे. इथे तुम्ही पाहिजे तर कोकम घालू शकता. कैरी जरी घातली तरी सुद्धा वर कोकम घातलं तरी सुद्धा चालतं. आता ही भाजी काढून घेतली आहे. तर उरलेल्या जवळ्याची आपण लगेचच भजी बनवूयात. त्यासाठी बाउलमध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घेतले, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव कप चिरलेल्या कोथिंबीरीचे देठ आणि थोडी कोथिंबीर. हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आता यात 1 वाटी भरून ओला जवळा चांगला पिळून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी पूर्ण काढून ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. आता यात घरातली एक रोजची वापरातली वाटी भरून बेसन घालायचं आहे. 2 चमचा तांदळाचं पीठ घालायचं. सर्व हलक्या हाताने मिक्स करायचं. वरून 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. भजीसारखं पीठ तयार करून घ्यायचं. गरज लागली तरच पाणी घालायचं आणि भजीसारखं पीठ तयार करायचं. पाणी आणि बेसन ॲडजस्ट करून घालायचं. आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि 5 मिनिट बाजूला ठेवायचं. तोपर्यंत तेल गरम करून घेतलं. मध्यम आचेवर गॅस ठेवून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तेलात सोडून भजी तळायची. गोळे छोटेच ठेवायचे, कारण आतला जवळा आहे तो तेलात चांगला तळला गेला पाहिजे. जवळा जर कच्चा राहिला तर पोट बिघडू शकतं, म्हणून भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर अशा तऱ्हेने सर्व भज्या तळून घ्यायच्या. तर इथे जवळ्याचे 2 प्रकार तयार आहेत. भजीत तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी कुरकुरीत तयार होते. हे सर्व पदार्थ आता प्लेटमध्ये काढून घेऊया. खमंग अशी ओल्या जवळ्याची कांद्याची पात घालून बनवलेली भाजी, ओल्या जवळ्याची कुरकुरीत अशी भजी, तारली माशाचं सार किंवा कालवण, ही तळलेली तारली आणि एका बाजूला भात करून घेतला होता तो घेतलाय आणि चपाती. हे मासे चवीला खूप सुंदर लागतात. तर आजची अशी ही मालवणी माशाची थाळी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.